संशयावरून भावानं सख्ख्या बहिणीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। वरठी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या सोनुली गावात 24 डिसेंबरच्या दुपारी ही घटना घडली। बहीण भावात क्षुल्लक कारणामुळे वाद झाला, तो विकोपाला गेला। त्यानंतर भावानं बहिणीची हत्या केली। पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे। आशिष गोपीचंद बावनकुळे वय 22 असं आरोपीचं नाव आहे। आशिषनं त्याची बहीण अश्विनीची हत्या केली। पोलीस पाटलांच्या सतर्कतेमुळे ही घटना उघडकीस आली। गोपीचंद बावनकुळे गेल्या अनेक वर्षापासून त्याच्या कुटुंबासोबत सोनुली गावात वास्तव्यास आहे। त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे। गोपीचंद आणि त्यांची पत्नी मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात। ज्या दिवशी हत्या घडली तेव्हा गोपीचंद कार्यक्रमासाठी कन्हालाला गेले होते, तर त्यांची पत्नी कामासाठी साकोलीला गेली होती। आशिष आणि त्याची बहीण अश्विनी घरी होते। दुपारी 2च्या सुमारास त्यांच्यात वाद झाला। अश्विनीच्या कथित प्रेम प्रकरणामुळे दोघांचं भांडण झालं। सुरुवातीला दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली, त्यानंतर प्रकरण हाणामारीपर्यंत गेले। आशिषनं अश्विनीच्या नाक आणि तोंडावर ठोसे मारले, त्यानंतर त्याने बहिणीचा गळा दाबला। अश्विनीनं जीव सोडला। बहिणीच्या हत्येनंतर तो फरार झाला। थंड डोक्यानं गावात भटकत होता। गुन्हा कसा लपवायचा असा विचार त्याच्या डोक्यात सुरू होता। अश्विनीचा छतावरून पडून मृत्यू झाल्याचं त्यानं आई वडिलांना सांगितलं।